आत्मा नमस्ते. बोला शर्वरी. आता नमस्ते. जे- जेव्हा मी पहिला फर्स्ट डिग्रीला जॉईन झालो तेव्हा जायचं का नाही असं मनात शंका येत होती. नंतर मग शिटाळकर ताईंनी आम्हाला जॉईन केलं. नाव. आणि जेव्हा तुमचं नाव. अं, स्वाती शिटाळकर तुमचं नाव. ताई. माझं शर्वरी वरपे. कुठून? चंदगड, कोल्हापूर जिल्हा, चंदगड तालुका. ओके. आणि हा एक तर आपण ह्या खेड्या गावातून आम्ही गेलेलो. रिकी म्हणजे हे काय माहितच नव्हतं. रेखा हे नाव माहित होतं, खरं रिकी म्हणजे काय हे कानावर पहिल्यांदाच पडलं आमच्या असं. हा. आणि मग ते पहिला शक्तिपात घेतला तो मधुर ती वाणी, असं खळखळणारा आवाज पाण्याचा, झुळझुळणारा वारा, हे शब्द असं कानावर साथ घालतायत, अजून पण असं घुमतायत कानात असं मस्त. आणि एवढे लहान मोठे असे अनुभव भेटले. की मी शेताला पिलर दिला असं, मुलगीला आता परवा तुम्ही म्हटला नाही, मुलांना जरा रेकी दे. त्याला सांगायची पण गरज लागली नाही की 2 दिवस आता अभ्यास कर म्हणून, असं आपणच करायला लागलाय असं. शाबास. हा. आणि मुलगीला पण रेकी देऊन असं भाजी खायला दिली, छान लागली तिला पण असं. आणि परवा एका रुग्णाला मी रिकी दिली घरातून, असं पेशंट एकदम सिरियस होता. तो पण आता ठीक, असं ठीकठाक आहे, बोलायला चालायला असा मस्त आहे. शाबास. हा. आणि आता ऊन पडलेलं नाही, भात म्हणजे आम्ही शेती करतोय असं. बरोबर. हं, हं, हं. हा. मग मी भात भात घातले शेतामध्ये असं. आणि हं. 15 दिवस ऊन पडले, तर मी त्याला रेकी दिली. आता मस्त म्हणजे सगळ्यांपेक्षा चांगला आहे असं भात असं. शाबास. अगं शर्वरी, तुम्ही शेतकरी आहात तर आपल्या भारतामध्ये 70% शेतकरीच आहे ना. कृषी प्रधान देश आहे आपला. आणि 70% हम्म. व्यवसाय हा शेतीवरच अवलंबून आहे. आणि जर काय शेतकऱ्यांपर्यंत तुझा संदेश पोहोचला तर अनेक शेतकऱ्यांपर्यंत ऊर्जा पोहोचेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या उत्पन्नामध्ये खरोखर बदल होईल. आणि असे तूच नाही तर अनेकांनी अनुभव घेतले आपल्या सेशनमध्ये, शेतीला ऊर्जा दिल्यानंतर, शेतमालाला दिल्यानंतर. तर तुझा अनुभव हा खूप छानच होय. ठरणार आहे. तू मन मोकळेपणाने बोल. आणि मी परवा ऊसातील रान काढायला गेलेले. मग पाऊस होता. मी फक्त असं आभाळाकडे बघून असं म्हटले की मी जाईपर्यंत पाऊस यायला नको. माझं सगळं काम आवरेपर्यंत पाऊस यायलाच नाही. असं. आणि दुसरा अनुभव परवा विश बॉक्स मध्ये तुम्ही सांगितलेला ना, स्वतःची विश काय असेल ते हे करायचं. मग सासूबाईचं लेकरू. तुम्ही म्हणताय म्हणून मी म्हटले. म्हण म्हण, लाडाने म्हण. मी असं त्याच्यात लिहून ठेवले की असं आमचं चांगलं नातं चांगलं होऊ दे असं. त्या दिवशी मी विश बॉक्स मध्ये लिहून ठेवले नाही तेव्हाच, आणि इतके चांगले आहेत नाही का, तुम्हाला सांगायचीच गरज नाही. असे मस्त राहिलेत माझ्यासोबत. छान. आणि दिव्य ब्रह्मांडीचे खूप खूप आभार की मी एवढी शिट्याळकर ताईंच्याकडे रडत गेलेली असं. आणि छान. आता खूप मला त्यांनी बघितलं नाही, त्यांना पण आनंद होता आणि मला पण तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला की तुम्ही एवढे आमच्यासाठी भेटला आणि आमच्यापर्यंत आला. मी खूप टेन्शन मध्ये खूप ह्याच्यात राहायची. खरं आता किती पण संकट येऊ दे, काय पण येऊ दे, पेलण्याची ताकद आहे माझ्यात असं. व्हेरी गुड. मी त्यांच्याकडे जायचे तर आता ते सगळे माझ्याकडे येतात बोलायला असं. शाबास. बस. ही ऊर्जा हा. कुठे होती शर्वरी? आणि मला सांग. मी तुझ्या आयुष्यामध्ये आली, हे ओके, हा विषय मागे ठेवूया. मला एक विचारायचं, ही ऊर्जा कुठे होती? आपल्यातच होती, खरं त्याचा उपयोगच करत नव्हतो आपण असं. शाबास. आहे की नाही बरं? आणि आता आता आपण जॉईन व्हायला मला भरपूर प्रॉब्लेम आले, भरपूर व्हायचं काय नाही असं. तरी पण ते त्या ब्रह्मांडानं ऐकलं आणि मला आज तुमच्या समोर शेअरिंग करायला लावलं, हेच हे म्हणायचं असं. खूप छान. बरं, तू पहिलीच डिग्री करणार होती, मग हे सेकंड आणि थर्ड झाली कशी काय?
हे ते तुम्हाला माहीतच आहे. मी सेकंड डिग्री पर्यंत जॉईन झालेलो. होय नाही, होय नाही करत. आणि कसं काय झालं आणि त्याच्यातली ओढ एवढी निर्माण झाली, की आता त्याच्यातून बाहेर पडावंच वाटत नाही असं. बरोबर. कारण जोडी आणि मुलांना पण सुनीताताई सवय झाली. आणि शर्वरी मला काय म्हणे माहितीये का, मॅम आम्ही आहे ना दोघी जणी फिरायला चाललो. हा फर्स्ट डिग्रीला मला बघा सगळ्यांना. आम्ही ना मॅम फिरायला चाललो, आमच्या मुलांची शाळा संपली. मी म्हटलं नक्कीच फिरायला जा. तुमचं स्वागत आहे, फिरायला गेलंच पाहिजे. पण आहे ना रेकी झाल्याशिवाय नाही. सेकंड डिग्री झाल्यानंतर तुम्हाला कुठेही फिरायला जायची सुट्टी, तोपर्यंत नाही. खरं तर एक जबरदस्ती केली म्हणावं किंवा थोडंसं प्रेशर दिलं म्हणावं. कारण शर्वरीची सुनीतासोबत तर जास्त बोलणं नव्हतं झालं अगोदर. पण शर्वरीची कंडिशन कुठं तरी अगोदर माहिती होती. कुठेतरी जे टेन्शन होतं, जरा डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं स्वतःला जी शर्वरी बघत होती, ते माहिती होतं. म्हणून शर्वरीला यांना दोघींनाही म्हटलं, "बिलकुल नाही, असं चालणार नाही." काय माहिती त्यांनी रागात घेतलं, प्रेमात घेतलं, पण मात्र त्या गोष्टीचा फायदा झाला. नाही, म्हणून तुमचा पण हे वाटलं आणि शिट्याळकर ताईंनी समजावून सांगितलं आम्हा दोघींना, असं करू नका, हे करा असं. त्या ताई खूप चांगल्या आहेत, तुमच्या भल्यासाठी सांगायलेत, असं तसं समजून सांगितलं त्यांनी. आणि त्या भेटल्या म्हणून तुम्ही भेटला, तुमचे तर खूप खूप आभार. आणि आता मुलांना पण सवय झाली, की आज मेडिटेशन नसलं, की मम्मी आज नाही का? आज त्या मॅडम दिसणार नाहीत काय? असं म्हणतात. असं. खूप छान. आणि आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटचा उद्दिष्टच हा आहे. आपण शक्यतो फी कमी पडली आहे. मॅम माझ्यासाठी थांबता का 2 दिवस, 4 दिवस सगळ्यांचं ॲडजस्ट केलं जातं. बरोबर ना? माझ्याकडे पैसे नव्हतेच. कशी ऍडजस्ट झाले काय माहित. 1,000 रुपये तरी पहिला भरले, नंतरचे कसे काय झाले काय, ते ब्रह्मांड ऊर्जेलाच माहित सगळं. हां, मी असं. पण तुझं मनी मेडिटेशनचा काय रिझल्ट आला? हा, मनी मेडिटेशनचा मी शिलाई मशीनचं काम करते. जी माझी थोडीफार उधारी होती ती पट 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 आणून दिली सगळ्या लोकांनी असं. हे एक अनुभव आहे मला असा. येस. ओके. हम्म. आता विश बॉक्समध्ये लिहिलं आणि का की ग्रँड मास्टर व्हायचं म्हणून? अजून टाकलं नाही ते, ते पण टाकणार आता. मी बरोबर. फक्त जे लव्ह बॉन्डिंगचं होतं त्याच्यात तर मी खूप असं डिप्रेशन मध्ये गेलेले. तुम्हाला माहीतच आहे काय परिस्थिती होती ती. मला पहिल्यांदा ते नातं ठीक करून घ्यायचं आहे. मग ते नातं चांगलं झालं की मी ग्रँड मास्टर होणारच नक्की. शाबास. खूप छान. आणि आणि सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. ओके. बघ हो, शर्वरी असो, सुनीता असो किंवा मंजुश्री असो. बाहेरचे लोक नाही बदलत. बदल स्वतःमध्ये घडवावा लागतो. ऊर्जा बदलली की आपण बदलतो. आपली एनर्जी चेंज होते. आपली एनर्जी चेंज झाली की आपल्याकडून जाणारे व्हायब्रेशन सकारात्मक होतात. ते आपल्याला रिफ्लेक्ट आपल्याकडे तसेच येतात. कायम लक्षात ठेवा. आणि मला विचारतात हे तुला जमतं कसं, तू कसं बोलतेस, तू कसं करतेस, आता विचारायलेत. असं. खूप छान. एवढंच. आणि बाकीच्यांना एवढा संदेश द्यायचा आहे की निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह राहा, हे होणारच आहे असं. आणि सगळ्यांनी मंजुश्री इंडस्ट्रीजला जोडा असं. एवढंच सगळ्यांना माझा संदेश आहे. नक्कीच. तुमच्या कोल्हापूरच्या ना तुम्ही शर्वरी कोल्हापूरकडच्या ना? होय, होय, नक्कीच. कोल्हापूर. कोल्हापूरकडचा भरपूर परिवार आहे आणि अधिकही तुमच्या हम्म. माध्यमातून जुळणार आणि ज्याप्रमाणे तुम्ही शेतीसाठी ऊर्जेचा उपयोग करत आहात, लव्ह बॉन्डिंगसाठी सर्वसामान्य आहे. लव्ह बॉन्डिंगमध्ये 100% रिझल्ट आहेच आहे. पण जो तुम्ही होय, मोठा उपयोग परत ऊर्जेचा शेतीसाठी करत आहात, त्यामध्ये तुम्हाला आता रिझल्ट तर यायला लागलेच आहेत. बरोबर? होय, भेटला, भेटला. हां, भेटला. पण आता ही तर सुरुवात आहे. ओके. होय. हां. ही सुरुवात आहे. हो. पीक येईपर्यंत, पीक मालाला भाव येईपर्यंत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवता येणार आहे. त्या पिकाच्या सुरक्षेसाठी ऊर्जेचा उपयोग, त्या पिकाच्या वाढीसाठी, तो पीक घरामध्ये आणून ठेवल्यानंतरही त्याच्या सुरक्षेसाठी आणि पीक मालाला भाव येईपर्यंत तुम्ही अनुभव घेणार आहात. फक्त लिहून ठेवा आणि मग बघा तुम्हाला. काजूच्या सीझनला भाव भेटला. पिलर देऊन गेलते मी. मस्त भाव भेटला काजूच्या सीझनला. येस. तुम्ही मध्ये पण काजूचं काजू काहीतरी पिकाला. सांगितलं होतं आम्हाला. गावाला गेलो तेव्हा काजूची होय, काहीतरी होय. गोष्ट सांगितली होती.
हा, मी पुण्याला गेलते तेव्हा काजूच्या बागेला पिलर देऊन गेलते. एक हा. काजू पण कुणी नेली नाही आणि काय पण नाही आणि भाव पण चांगला मिळाला मला काजूला. शाबास. खूप छान. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद माना शर्वरी. अशीच हो. तुमच्या ऊर्जा वाढवण्यासाठी ऊर्जेचा उपयोग करा. आर्थिक भरभराट असणारच आहे, त्यात प्रश्नच नाही. ओके. होय. आपण काय म्हणतो ना, ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपल्याला पैशाच्या मागे नाही जावं लागत. पैसा आपल्या मागे येतो. पण आपली ऊर्जा आपल्याला तशी निर्माण करावी लागते. हं? होय. तशी ऊर्जा निर्माण करा. होय, बरोबर. असे मस्त छान मेडिटेशन करा. ओके. आणि या ऊर्जेचा उपयोग तुमच्यासाठी, कुटुंबासाठी, अधिक सेवेसाठी करा. थँक यू शर्वरी. खूप धन्यवाद. मान बसते. नमस्ते.